पॅक झालाय। मुंबईतल्या कोस्टल रोड प्रकल्पातील बोगद्याला गळती लागलेली होती। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं। प्रशासनानं तातडीनं या बोगद्याची दुरुस्ती देखील केली आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोड भुयारी मार्गातील गळतीची पाहणी केली। त्यावेळेस त्यांनी बोगद्याला कोणताही धोका नसून 2 जॉइंट्समध्ये ही गळती असल्याचं त्यांनी सांगितलंय। भविष्यात अशा प्रकारची तक्रार येऊ नये यासाठी तातडीनं पावलं उचलण्यात येतील आणि गळती रोखण्यासाठी तज्ञ समिती नेमणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मेन स्ट्रक्चर आहे त्याला कुठलाही धोका नाही आहे। हा जॉइंट मध्ये जे आहे त्या जॉइंट मध्ये लिकेज आहे, जे आपण एक्सपान्शनचे जॉइंट आहे ते, आणि त्यामध्ये आपल्याला इंजेक्शनद्वारे हे आता 2-3 जॉइंट मध्ये पाणी लिकेज होत असलं तरी मी सूचना केलेल्या आहे। जेवढे 25 जॉइंट आहेत, इकडे 25 जॉइंट आहेत आणि तिकडे 25 जॉइंट आहेत, या सर्व 25 जॉइंटवर ही प्रक्रिया केली पाहिजे। इंजेक्शनद्वारे पॉलिमर ग्राउटिंग हे केलं जाईल अशा प्रकारचं जॉन यांनी सांगितलेलं आहे। दुसरी आम्ही आपण 31 मे पर्यंत करणार होतो ना, 10 जून पर्यंत। आणि यानंतर आपण वळणार आहोत पुढच्या बातमीकडे। मुंबईमधल्या कोस्टल रोडच्या बोगद्यातून गळती होत होती। दरम्यान न्यूज 18 लोकमतनं सगळ्यात आधी ही बातमी दाखवल्यानंतर ही नेमकी कशी प्रक्रिया होती ती देखील आपण पाहतोय। भूमिगत बोगद्यातील जोडणी सांध्यात इंजेक्शनद्वारे पॉलिमर ग्राउट सोडण्यात आलं आणि त्यामुळे सांध्याच्या ठिकाणी पाणी झिरपणं थांबलेलं आहे। सिमेंट कॉन्क्रीटमध्ये असलेली पोकळी भरून काढण्यासाठी हे पॉलिमर ग्राउट मदत करतं, तर या गळतीमुळे बोगद्याचा बांधकाम दर्जा आणि वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही। सिमेंट कॉन्क्रीटच्या बांधकामात काही कन्स्ट्रक्शन जॉइंट असतात आणि त्यातून जमिनीत असलेलं पाणी झिरपतं आणि त्या भेगांमध्ये इंजेक्शनद्वारे ग्राउंटिंग केलं जातं, ज्यामुळे या कन्स्ट्रक्शन जॉइंटमध्ये हे केमिकल शिरून त्याचा संपर्क जॉइंटमध्ये येणाऱ्या पाण्याशी येतो। ग्राउट प्रसरण पावतं आणि पाणी येणं आपोआप बंद होतं, म्हणजे जमिनीत असलेले कन्स्ट्रक्शन जॉइंट भरले जातात आणि एकदा पॉलिमर ग्राउंटिंग केल्यानंतर पुढील 7 ते 8 दिवस त्याचं निरीक्षण केलं जातं आणि त्यानंतर हे कन्स्ट्रक्शन जॉइंट पूर्णपणे बंद झाल्याचा अनुमान काढला जातो। तर आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। थेट आपण प्रणालीकडे जाणार आहोत। प्रणाली, न्यूज 18 लोकमतच्या या बातमीचा पूर्णपणे हा इम्पॅक्ट म्हणावा लागणार आहे। मुंबईकर, अनेक लाखो मुंबईकर या रस्त्यानं, या भुयारी मार्गाने प्रवास करतात, तर जॉइंट मधली ही गळती असल्याचं अनुमान समोर आलेलं आहे आणि अजूनही हे कन्स्ट्रक्शन जॉइंट जे ते पूर्णपणे बंद व्हायला किती दिवस लागतील, किती दिवसांचं हे निरीक्षण असेल? मनाली, आपण सलग 2 दिवस सातत्यानं या बातमीचा पाठपुरावा करतो आहोत। काल मुख्यमंत्री स्वतः येऊन त्यांनी पाहणी करून गेलेले आहे। त्यांनी पॉलिमर ग्राउटिंगचा उल्लेख केलेला आहे। पॉलिमर ग्राउटिंग म्हणजे काय, तर 2 जे जॉइंट्स असतात त्याच्यामध्ये पॉलिमर ग्राउट म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट आणि प्लास्टिक सदृश जो पदार्थ असतो याचं इंजेक्शन केलं जातं आणि त्यामुळे ज्या ठिकाणून पाणी येत आहे त्या ठिकाणी हे ग्राउटिंग जाऊन बसलं आणि तिथे जर ते फिक्स झालं तर ती संपूर्ण गळती थांबते। आज आम्ही पुन्हा एकदा बोगद्यानं प्रवास केलेला आहे। सध्या तरी कुठेही गळती दिसत नाहीये, परंतु तरी सुद्धा 7 दिवस सातत्यानं ही पाहणी केली जाणार आहे, कारण हे ग्राउटिंग फिक्स व्हायला साधारण 7 दिवसाचा कालावधी लागतो असं दिसतंय। प्रत्येक ठिकाणची छायाचित्र काढली जातात। एक कर्मचारी आम्हाला फोटो काढताना दिसला, जो या बोगद्यामध्ये ज्या ठिकाणी जॉईन करण्यात आलाय तिथली फोटो काढून तो पाठवणार असेल त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, ते चित्र मात्र आम्हाला दिसलेलं आहे। म्हणजे काय, तर सातत्यानं सलग 7 दिवस त्याची पाहणी केली जाणार आहे। परंतु पुन्हा पुन्हा आपला समोर एक प्रश्न उपस्थित राहतो, तो हाच की अजून मुंबईत पाऊस पडलेला नाहीये, वरती किंवा जमिनीवर कुठेही पाणी दिसत नाहीये। असं असताना जर हे पाणी झिरपत असेल तर ज्या वेळेला मुंबईमध्ये पाऊस येईल, समुद्राला ज्या काळामध्ये भरती असते मोठ्या प्रमाणावर, आपल्याला माहिती की मुंबईमध्ये 4-4 मीटर हाईट किंवा त्यापेक्षा जास्त उंचीच्या लाटा सुद्धा उसळतात जून आणि जुलै महिन्यामध्ये।
त्यावेळेला नेमकी या बोगद्याची परिस्थिती काय असणार याकडे आपण लक्ष ठेवून राहणार आहोत. आपण सातत्याने या बातमीचा पाठपुरावा करत राहणार आहोत. आपण तज्ज्ञांशी बोलणार आहोत की नेमकं या प्रकरणामध्ये आणखी पुढे काय काय केलं जाऊ शकतं, कुठे काही उणीवा तर शिल्लक राहिलेल्या नाहीये ना. मुख्यमंत्र्यांनी काल संपूर्ण आढावा घेतलेला आहे आणि पावसाळ्यात सुद्धा हा रस्ता नियमितपणे सुरू राहील, कुठली अडचण होणार नाही असं आश्वस्त त्यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे आता आपण एकच रस्त्याची वाहतूक पाहतो आहोत. 10 जूनपर्यंत दुसरा बोगदा जो माझ्या मागच्या बाजूला आहे हा बोगदा सुद्धा 10 जूनपासून 10 जूनपर्यंत सुरू करण्याचा मुंबई महानगरपालिका आणि राज्य शासनाचा प्रयत्न आहे. असं असताना जर या दोन्ही मार्गिका सुरू झाल्यानंतर पाऊस ज्या वेळेला सुरू होईल तेव्हा या मार्गिकेवर काही परिणाम होतो का, या बोगद्यांवर काही परिणाम होतो का, यावर आपली सातत्यानं नजर असणार आहे. काय काय नेमकं केलं जात आहे, तांत्रिकदृष्ट्या कुठल्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या व्यवस्थित पाळल्या जात आहेत की नाही, या सगळ्या गोष्टींकडे मनाली येत्या काळामध्ये आपण लक्ष ठेवून राहणार आहोत. निश्चितच प्रणाली, धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी.